पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी एसओपी तयार करणार. सर्व चूक रुग्णालयाचीच आहे असं म्हणणं अयोग्य, पण चूक असल्यास कठोर कारवाई करू. भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. दीनानाथ रुग्णालयाच्या टेरेसवर चढून लहूची शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. रुग्णालयाविरोधात जोरदार घोषणाबाजी, तर कुणीही स्टंटबाजी करू नये, मुख्यमंत्र्यांचं विधान. अखेर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती. आजपासून इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम न घेण्याचा ठराव मंजूर. संचालक धनंजय केळकर यांच्याकडून पत्राच्या माध्यमातून भूमिका स्पष्ट. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी संतापाची लाट. पुणे पोलीस आज पुन्हा नोंदवणार भिसे कुटुंबाचा जबाब, तर रुग्णालयातील सीसीटीव्हीचीही करणार पडताळणी. दीनानाथ रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आंदोलन. रुग्णालयाच्या नावाचा बोर्ड हटवला. काल आंदोलकांनी काळं फासत घातला होता नकली नोटांचा हार. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंशी चर्चा. एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊनच भेट घेतली. मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. माणिकराव कोकाटे हे कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा. शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानावरून संजय राऊतांनी कोकाटेंवर डागली तोफ. शेतकऱ्यांना दुखावणारी वक्तव्य न करण्याचं आवाहन. महाविद्यालयामध्ये निरोप समारंभावेळी भाषण करताना तरुणीला आली भोवळ. रुग्णालयात दाखल करताच मुलीचा मृत्यू. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील घटना कॅमेऱ्यात कैद. सोलापूरच्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील 2 शाळकरी मुलींचा मृत्यू, तर एका मुलीची प्रकृती गंभीर. दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप. शिर्डी विमानतळाजवळील गुंजाळ वस्तीमध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ. मुलासह बापाची हत्या, तर महिला गंभीर जखमी. दरोड्याच्या उद्देशानं हत्या केल्याचा अंदाज. आणि शिर्डीमध्ये 3 दिवस रामनवमीचा उत्साह. साई दर्शनाला अलोट गर्दी असल्यानं भाविकांना मिळणार 24 तास दर्शन. मंदिर परिसरात आकर्षक सजावट.